तुमचा मित्र विशाल परत एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एम.एच. फार्मर यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या भुईमुगाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि यामध्ये जर कधी आपण बघितलं तर भुईमुगामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसून येतो. तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी आपल्याला भुईमुग पीक आपलं जे आहे ते पिवळं झालेलं त्या ठिकाणी दिसून येत असतं. तर अशा वेळेस आपण कुठली फवारणी त्या ठिकाणी केली पाहिजे किंवा शेतकरी मित्रांनो काय उपाययोजना आपल्याला त्या ठिकाणी करता येतील, काही खत व्यवस्थापन करता येईल का, तर यावर आपण आज सविस्तर त्या ठिकाणी चर्चा करणार आहोत. तर भुईमुग जर कधी आपला पिवळा झाला किंवा अळीचा प्रादुर्भाव झाला तर यावरती मी तुम्हाला आज 1 ते 2 कीटकनाशक सांगणार आहे. यासोबत एक टॉनिक आणि जे काही पिवळेपणा आहे त्याच्यावरचा तो कमी होण्यासाठी एक चिलेटेड फॉर्मचं मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. हे सर्व कॉम्बिनेशन करून तुम्हाला त्या ठिकाणी त्याची फवारणी करायची आहे, जेणेकरून आपलं जे भुईमुग पीक आहे ते एकदम हिरवगार त्या ठिकाणी होईल आणि त्याला जे काही पाहिजे तेवढे शेंगाही चांगल्या प्रमाणात लागतील, म्हणजे उत्पादनही आपलं चांगलं त्या ठिकाणी होईल. तर मित्रांनो, फवारणी करते वेळेस आपल्याला काय करायचं आहे, मार्केटमध्ये अवेलेबल जे काही इमामॅक्टिन बेंझोएट असतं तर ते घ्यायचं आहे. यासोबत जर कधी आपण बघितलं तर क्लोरो जे काही मिळतं मार्केटमध्ये, क्लोरोपायरिफॉस 20%, 50%, तर जे काही 20% मधलं क्लोरो आपल्याला त्या ठिकाणी मिळतं तर त्याचा यासोबत आपल्याला वापर करायचा आहे. यासोबत आपल्याला एक टॉनिक घ्यायचं आहे. तर टॉनिकमध्ये जर विचार केला आपण तर बायोव्हिटा टॉनिक घेऊ शकतो. या व्यतिरिक्त आपण तिथं इसाबियन हे टॉनिक घेऊ शकतो. जर शेतकरी मित्रांनो पिवळेपणा जास्त असेल तर आपल्याला एक टॉनिक कॅन्सल करून त्या ठिकाणी एक मायक्रोन्यूट्रिएंट टाकायचं आहे. तर मायक्रोन्यूट्रिएंट टाकताना आपल्याला कॉम्पो कंपनीचं जे काही सिलेक्टेड मायक्रोन्यूट्रिएंट येतं कॉम्बी 2, तर त्या कॉम्बी 2चा वापर त्या ठिकाणी करायचा आहे. पण कॉम्बी 2चा ज्यावेळेस आपण वापर करतो मित्रांनो, तर त्यावेळेस आपल्याला इमामॅक्टिन आणि कॉम्बी 2 अशा प्रकारे फवारणी त्या ठिकाणी करायची आहे. जर तुमचा भुईमुग जर जास्त पिवळा झालेला नसेल तर ते ठिकाणी आपण काय करू शकतो, अळीच्या प्रादुर्भावासाठी इमामॅक्टिन, क्लोरो, इसाबियन किंवा बायोव्हिटा यापैकी एक कुठलंही टॉनिक आणि 2 कीटकनाशके अशा प्रकारे त्या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो. पण तुमचा भुईमुग जर जास्त पिवळा असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, आपल्याला कॉम्बी 2 घ्यायचं आणि इमामॅक्टिन घ्यायचं, म्हणजे तुमची अळीचाही कंट्रोल त्या ठिकाणी मिळून जाईल आणि पिवळेपणाही दूर होऊन जाईल. तर मित्रांनो, या व्यतिरिक्त जर आपण बघितलं, जर खत व्यवस्थापन आपण करत असलो तिथं भुईमुगाला शक्यतो सहजासहजी कोणी एवढा खर्च करत नाही, पण केलंच खत व्यवस्थापन तर चांगलंच राहतं, जेणेकरून उत्पादनात आपल्या भर पडतो आणि पीकही क्वालिटीवर राहतं. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 10-20-20 एक बॅग टाकायची असते प्रति एकरसाठी नॉर्मलमध्ये, आणि त्यासोबत शक्य झाल्यास आपल्याला मॅग्नेशियम त्या ठिकाणी टाकायचं आहे. प्रति एकरसाठी आपण 20 ते 25 किलो अशा प्रमाणामध्ये, जेणेकरून काळोखीवर आपला राहील भुईमुग शेवटपर्यंत आणि लागही चांगला पकडेल, म्हणजेच शेंगाही चांगल्या पकडेल त्या ठिकाणी. तर मित्रांनो, माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला फॉलो करून घ्या, सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही क्वेश्चन असेल, काही तुमचे प्रश्न असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, कारण माझ्या जो काही अभ्यास आहे त्यामध्ये जर काही कमतरता वाटत असेल मित्रांनो, तर ती मला व्हिडिओच्या कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, जेणेकरून मी क्वालिटीचं आणि व्यवस्थित जी काही माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवू शकेन.